आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बाळा, खरं तर मला ना आता ह्या पुढचा प्रत्येक क्षण तुझ्या बरोबर घालवायचंय, तुझ्याकडे लक्ष द्यायचंय, तुझ्यामुळे होणारे माझ्यातले बदल अनुभवायचे. मुलगी, बायको आणि आता आई. हा प्रवास मला एन्जॉय करायचा आहे रे. सॉरी, खरंच सॉरी. पण तू तरी घेशील ना रे मला समजून. कारण आता ह्यापुढे कायमच मला तू आणि तुला मी. मला खात्री आहे तुझा पार्टनर तुझ्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही. पार्टनर बाळा, तुझ्या येण्याची बातमी मी पार्टनर बरोबर शेअर करूच शकते. मी नेहमी सगळं सांगते त्याला आणि तो नेहमी मला समजून घेतो. खरं तर मला माझा सगळा भूतकाळ आठवतोय. ही खूप आनंदाची बातमी आहे. पण मी हे कोणालाच सांगू शकत नाहीये. आणि जे घडलं त्यात माझी काय चूक आहे? गुरुजींनी मला सांगितलं होतं म्हणून तुझ्या दर्शनाला मी आले होते आणि तेव्हाच माझा ऍक्सिडेंट झाला. तुला जर सगळं माझ्याकडून हिरावूनच घ्यायचं होतं तर मला हे सगळं आता आठवतंय तरी का? काय करू मी आता? कोणाला सांगू? कोणाजवळ हे सगळं बोलू? मला तुम्ही आयुष्यात परत हवे आहात हे कसं सांगू आणि कोणाला सांगू? बोला ना. अंतराताई, अंतराताई, तुम्ही इथे खाली कधी आला? अरे बापरे, अंतराताई, हे कसं लागलं तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? अरे बापरे, दुखतंय का तुम्हाला? काही नाही झालं, इतकं थोडंसं लागलं, चुकून लागलं ते. ठीक आहे मी. काय करू? लीलाला सांगू का सगळं? मला सगळं आठवतंय हे कळल्यावर काय वाटेल तिला? अंतराताई, हां, कुठे हरवलात? नाही काही नाही. लीला, मला तुला काहीतरी सांगायचंय. सांगा ना. मला तुला सांगायचंय की अंतराताई, काय झालंय सांगा ना मला. आपण मैत्रिणी होत ना, मैत्रिणीपासून काही लपवायचं नसतं. सांगा ना काय? लीला, मला सगळं. लीला, 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 काय झालं? हिला कुठेस आणि काय झालं तुला? तू बरं वाटत नाही का? एजींना कळता कामा नये की मी प्रेग्नेंट आहे. नाही, मळमळते, बाकी काहीच नाही. चल डॉक्टरकडे जाऊ. नाही, ऍसिडिटी आहे, मला वाटेल. लीला,
यू नो तू माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेस. तू प्लीज आता डॉक्टरकडे जा. नाही नीला प्लीज. नीला काय चाल. पण अंतराईने तुम्हाला असं बाहेर का काढलं? हा, त्यांना नेमकं एजंटशी काय बोलायचं असेल? काय कळतच नाहीये. एक मिनिट, त्या नक्की एजे म्हणाल्या का अभिराम म्हणाल्या? हा, आय थिंक काय आठवत नाहीये वहिनी. सर तुला एक का अंधड जमत नाही ग? वहिनी, तू जर आधी सांगितलं असतंस तर आपण गेलो असतो ना एजंटच्या रूमच्या बाहेर सगळं ऐकायला. वा वहिनी वा. हे तुमच्या मेंदूची पूजा ना मी कॅन्सलच करणार आहे. आणि तिने बघितलं असतं तर ऐकता ना. तुम्हाला माहितीये ना लीला कशी आहे. लीला फिरे सगळीकडे, लक्ष तिचे एजंटकडे. सरू, तुम्ही आता हे चोरून ऐकणं वगैरे बंदच करा. का वहिनी, काय हरकत आहे? तसंही लीला नाहीये घरात. तरी नकोच ते. पण ही सकाळी सकाळी कुठे गेली असेल? हीच तर कळत नाहीये. इतर वेळेस दाखवते तिला अंतरांची किती काळजी आहे. गरजेलाच गायब झाली. तिला जायचं तिथे जाऊ दे. काय करायचं आपल्याला? आपला फोकस काय? आपल्या उद्देशावर लक्ष ठेवा बास. पण उद्देशावर लक्ष कसं ठेवायचं वहिनी? नाही म्हणजे कळतच नाहीये ना. प्लॅन फ्लॉप झालाय, सक्सेसफुल झालाय, काहीच कळत नाहीये. हो ना. आणि एजे आणि अंतराईंमध्ये काय बोलणं झालंय हे आपल्याला कळल्याशिवाय आपण पुढे कसं करणार काही प्लॅन? आणि अंतराईंची मेमरी परत आली असेल तर? अंतरांची मेमरी जर का परत आली असेल तर ते आपल्याला नक्की कळणार. पण वहिनी, आता आपल्या प्लॅनचा त्यांच्यावरती काय परिणाम झालाय हे आपल्याला कसं कळणार? त्यासाठी आपल्याला अंतरांशीच बोलावं लागेल. चला. हो. सर, आपल्या पहिली पंगत या सेक्शनला लोकांकडनं खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय, तेव्हा आम्हाला आणि आपल्या सगळ्या स्टाफला असं वाटतंय की आपण या सेक्शनमध्ये एक सक्सेस पार्टी ठेवायला हवी. हो बाबा. लीला बाबा, मला माहिती आहे घरातल्या सगळ्या प्रॉब्लेममुळे आत्ता पार्टी वगैरे करण्याची तुमची मनस्थिती नाही आहे. पण बाबा, तुम्हीच नेहमी सांगता ना की पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ आपल्याला वेगळं ठेवता आलं पाहिजे. आणि स्टाफने केलेल्या एवढ्या कामाचं आपण जर कौतुक केलं नाही, आपण सेलिब्रेट केलं नाही, तर त्यांना खरंच वाईट वाटेल. बरोबर आहे तुमचं किशोर सर. एजे, मलाही असं वाटतंय की आपल्या नेहमीच्याच डेलिगेट्सना बोलवून का होईना पण एक पार्टी करायला हवी. मला वाटतंय स्टाफला पण मोटिवेटेड वाटेल. ठीक आहे, तयारी सुरू करा तुम्ही मग. येस सर. लीला वहिनी, आम्हाला तुमच्याकडनं अजून एक मदत हवी आहे. आमचं असं म्हणणं आहे की या पार्टीचा मेनू तुम्ही डिसाईड करायला हवा. प्लीज.